नमस्कार सगळ्यांना. आत्ताची मोठी बातमी आहे. रेशन कार्ड धारकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 5.8 कोटी लोकांचे रेशन कार्ड जे आहेत, शिधापत्रिका ज्या आहेत, त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. 5.8 कोटी. आता ते का रद्द करण्यात आलेलं आहे? का? सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपलं रद्द झालंय की नाही आणि तुम्हाला कसं चेक करायचं की आपलं त्या यादीत नाव आहे का? की ज्या यादीत जे रेशन कार्ड ज्यांचे रद्द झालेत, त्या यादीत आपलं नाव आहे का? तुम्हाला कसं चेक करायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमचं इथून पुढे रद्द होऊ नये, तर तुम्हाला काय कामं करावी लागतील ते सगळं सांगणार आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला रेशन कार्डवर बऱ्याच सुविधा ज्या आहेत ते मिळत असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं की रेशन कार्ड चालू राहावं आणि त्या सुविधा जर बंद झाल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण बऱ्याच रेशन कार्डवर बऱ्याच सुविधा असतात, बऱ्याच योजना असतात, जेणेकरून सगळ्या सामान्य नागरिकांना फायदा होत असतो. ठीक आहे. त्यामुळे काय आहे, रेशन कार्ड महत्त्वाचं आहे आजच्या जगात. तसेच कुठेही प्रूफ म्हणून तुम्हाला माहिती आहे, पुरावा म्हणून सुद्धा रेशन कार्ड वापरलं जातं कुठेही. आज तुम्ही आता लाडकी बहीणचा फॉर्म भरला सगळ्या महिलांनी. त्यांना माहिती असेल तुम्हाला तिथे रेशन कार्डचं प्रूफ पण द्यावं लागतं. त्यामुळे खूप महत्त्वाचं ठरलं आहे. चला बघा सविस्तर माहिती काय आहे. चला. रेशन कार्ड अपडेट 5.8 कोटी शिधापत्रिका रद्द. आता तुमची स्थिती तपासा. तुमची स्थिती पण तुम्ही चेक करू शकता. कसं? ते बघूयात आपण पुढे. ठीक आहे. बघा रेशन कार्ड न्यू अपडेट. केंद्र सरकार कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी, शेतकरी आणि महिलांसाठी अनेक योजना चालवते. सरकारच्या योजनेचा लाभ करोडो लोक घेत आहेत. अशा परिस्थितीत गरीब आणि गरजूंना सरकार शिधापत्रिका उपलब्ध करून देते. शिधापत्रिकेत माहिती आहे आपल्याला रेशन जे आहे किंवा धान्य जे आहे ते खूप कमी किमतीत मिळतं. काही-काही धान्य तर खूपच कमी किमतीत मिळतं. त्याच्यामुळे सर्वसामान्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे शिधापत्रिका. जेणेकरून त्यांना ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर इझिली मिळाव्यात, त्यासाठी शिधापत्रिका आहेत. ठीक आहे. तर बघा काय आहे, मिळालेल्या माहितीनुसार अन्न मंत्रालयाने देशातील 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द केली आहे. ठीक आहे. काय मिळ अन्न अन्न मंत्रालयाने काय केलंय, 5.8 कोटी शिधापत्रिका ज्या आहेत त्या बनावट. ठीक आहे. असं नाही की कोणाच्या पण केल्या. ज्या बनावट दिसतायत तुम्हाला, बनावट म्हणजे खोट्या ज्या तयार करून घेतल्यात. ठीक आहे. त्यांच्या शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. भारताच्या सार्वजनिक वितरक प्रणालीमध्ये डिजिटलायझेशनमुळे अनेक बदल दिसून आले आहेत. धडाकेबाज शिधापत्रिकांना ओळखणं सोपे झाले. म्हणजे जे बनावट शिधापत्रिका घेऊन अन्नाचा वापर करतात किंवा अन्नधान्य विकत घेतात कमी किमतीत, त्यांचं डिजिटलायझेशनमुळे खूप सोपं झालं ओळखणं. त्याच्यामुळेच काय झालं, या बनावट शिधापत्रिका ज्या आहेत रद्द करण्यात आल्या आहेत. 5.8 कोटी बनावट होते. विचार करा किती बनावट आहेत आणि किती फसवणूक करून जे आहेत ते, म्हणजे कोणी असतील ते धान्य घेत आहेत. त्यामुळे ह्या शिधापत्रिका रद्द करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. बघा बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय अन्न मंत्रालयाने यापूर्वीच सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-के-वाय-सी अनिवार्य करायची माहिती दिली आहे. सगळ्यांना माहिती आहे कधीपासून आपण सांगतोय आपल्या आपल्या चॅनलवर आपण खूप व्हिडिओ आलेत ई-के-वाय-सीचे. ठीक आहे. त्यामध्ये सांगितलं तुम्हाला ई-के-वाय-सी करायची, कशी करायची, कधीपर्यंत करायची, सगळं सांगितलं. तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आत्तापर्यंत खूप वाढ झाली, मुदतवाढ झाली आहे. ठीक आहे. तसेच त्यासाठी 2 ते 3 महिन्याची मुदतही निश्चित करण्यात आली होती. मात्र असे असतानाही अनेक शिधापत्रिका धारकांना ई-के-वाय-सी केलेले मिळाले नाही. काही लोकांनी बनावट रेशन कार्ड बनवून शासनाच्या अन्न योजनेचा लाभ घेतला. ई-के-वाय-सी कशासाठी केली? असंच की बनावट शिधापत्रिका ओळखता यावं. ठीक आहे. जसंच लोकं खोटी शिधापत्रिका बनवतात त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी होतं. त्यामुळे सगळ्यांनाच ई-के-वाय-सी करणं बंधनकारक होतं. पण अनेक जणांनी अजूनही ई-के-वाय-सी केलं नाही. तुम्ही केलं नसेल तर लगेच जाऊन करा. कारण तुमच्या शिधापत्रिका ज्या आहेत त्या रद्द होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तुमची शिधापत्रिका रद्द होऊ नये, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या. ठीक आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे की असं आपण रेशन दुकानात जाऊन रेशन तर घेतो, सगळ्यांना माहिती आहे. केशरी असो, पिवळं असो, सगळ्यांना तो आहे तो धान्याचा लाभ मिळत आहे. ठीक आहे. ई-के-वाय-सी अनिवार्य आहे. ठीक आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की भारत सरकारच्या अन्न मंत्रालयाने सर्व शिधापत्रिका धारकांना ई-के-वाय-सी कसे करावे याबद्दल आधीच माहिती दिली आहे. तथापि अनेक शिधापत्रिका धारकांनी ई-के-वाय-सी केले नाही. के-वाय-सी अनेक बनावट शिधापत्रिका धारकांचा यात समावेश होतो. सरकारने आता या लोकांची ओळख पटवली असून त्यांची शिधापत्रिका रद्द केली आहे. जर तुम्ही रेशन कार्ड वापरत असाल तर 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी पूर्ण करा, अन्यथा तुमचे रेशन रद्द केले जाईल. मग आता तुम्हाला आपण सांगू इच्छितो की 31 डिसेंबर सॉरी 31 31 डिसेंबरला काय 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. ठीक आहे. 31 डिसेंबर 2025. कारण त्याच्या आधी तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचं रेशनही रद्द होऊ शकतं. कारण रेशन रद्द झालं की खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण सर्वसामान्यांसाठी तिथं रेशन खूप कमी किमतीत उपलब्ध होतं. तसेच रेशन कार्डवर बऱ्याच म्हणजे खूपच जास्त योजना आहेत. ज्याच्या योजनेचा लाभ घेऊन आपल्याला खूप जास्त फायदा होतो. खूप जास्त सुविधा पण मिळतात. त्यामुळे तुम्ही जर ई-के-वाय-सी केलं नसेल आता जाऊन करा. ती कशी करायची तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. ऑनलाईन, ऑफलाईन. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की बघा तो. ऑफलाईन कशी करायची आणि ऑनलाईन कशी करायची. त्यात काय काय लागतं तुम्हाला
कसं काय सगळं तुम्हाला सांगितलं. त्यामुळे 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. भारतात करोडो शिधापत्रिकाधारक आहेत. सरकारी शिधापत्रिकेद्वारे लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कमी किमतीत रेशन दिले जाते. यासोबतच देशातील जनतेला रेशन कार्ड व इतर सरकारी योजनांचा लाभ मिळतो. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेक सरकारी योजना ज्या आहेत त्या रेशन कार्डवर अवलंबून आहेत. ठीक आहे. रेशन कार्डवर काय अवलंबून आहेत? अनेक सरकारी योजना. भरपूर सरकारी योजना या रेशन कार्डवर उपलब्ध आहेत. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा लाभ जर असाच पुढे चालू ठेवायचा असेल, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे आणि ई-के-वाय-सी एक सांगू इच्छिते, की ई-के-वाय-सी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची करावी लागेल. म्हणजे ज्यांचं नाव तुमच्या शिधापत्रिकेमध्ये आहे, त्या सगळ्यांची तुम्हाला ई-के-वाय-सी प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल करावी लागेल. वेगळी असं नाही, की फक्त एकानेच केली. कुठल्या एका कुटुंब प्रमुखाने केली तर झालं असं नाही. प्रत्येकाची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. त्यामुळे काय आहे, बघा मात्र शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. भारत सरकारने सुमारे 5.8 कोटी शिधापत्रक बंद केले आहेत. रद्द केलेल्या शिधापत्रकांसाठी तुमचे नाव आहे की नाही हेही तपासावे. तुम्ही ठीक आहे, तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही चेक करू शकता कारण तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता. तिथे चेक करू शकता की कसं आपलं आपलं नाव आहे की नाही यादीत. ठीक आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन चेक करा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपलं रेशन कार्ड रद्द झालं की नाही. ठीक आहे. आता ई-के-वाय-सीचा प्रश्न झाला. ई-के-वाय-सी कसं करायचं ऑफलाईन जर तुम्हाला करायचं असेल, ठीक आहे, तुम्हाला सांगतेच इथे मी. तुम्ही व्हिडिओ पण डिटेल व्हिडिओ आपला आहे तो बघू शकता. पण तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये सांगते, की ई-के-वाय-सी तुम्हाला ऑफलाईन म्हणजे तुम्हाला रेशन दुकानात जिथून तुम्ही रेशन घेता, तिथे जाऊन करायची असेल, तर तुम्ही करू शकता. तिथे तुम्हाला जायचं आहे. तिथं फक्त तुम्हाला काही नाही घ्यायचं. फक्त तुम्हाला एक आधार कार्ड घेऊन जायचं आहे. ठीक आहे. बघा लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त आधार कार्ड घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेतील, तुमचा आधार नंबर घेतील आणि तुम्हाला फक्त तुमचा जो बोटाचा ठसा आहे किंवा अंगठा आहे, तो तिथे त्या मशीनवर द्यायचा बास. बाकी काही करायचं नाही. तुमचं बायोमेट्रिक करायचं आहे, जेणेकरून तुमचं ई-के-वाय-सी होणार आहे. ही तुमची एकदम सोपी प्रोसेस आहे. आता ऑनलाईन पद्धतीने म्हटल्यावर काय, ऑनलाईन तुम्हाला वेबसाईटवर जावं लागेल, ऑफिशियल वेबसाईटवर. ठीक आहे. तिथे पण तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा नंबर टाकावा लागेल. ठीक आहे. तुमची वेबसाईट जी आहे तुम्हाला पाहिजे असेल तर त्या व्हिडिओमध्ये टाकली आहे मी मागच्या. जिथे मी सांगितलं की 2 प्रकार आहेत जे ई-के-वाय-सी करण्याचे. तिथे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेबसाईट मिळून जाईल. ठीक आहे. तुम्हाला जायचं आहे वेबसाईटवर. तिथे तुम्ही तुमचं रेशन कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक दोन्हीपैकी काही टाकू शकता. टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सगळ्या सदस्यांची नावं दिसतील. ठीक आहे. ज्यांच्यासमोर नो आहे, ठीक आहे, आणि ज्यांच्यासमोर येस आहे. ते असे 2 असतील येस, नो, येस, नो. तर तुम्हाला ठीक आहे. येस असेल तर ऑलरेडी आहे. म्हणजे ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही. ज्या कुटुंबातील सदस्याचं समोर येस आहे. सपोज तुमच्या कुटुंबात 4 आहेत. 4 मधले जर 2च्या पुढे येस असेल, 2च्या पुढे नो असेल, तर येसच्या पुढे त्यांचं के-वाय-सी ऑलरेडी आहे. त्यांना काही करायची गरज नाही. पण ज्यांच्या पुढे नो आहे, त्यांना ई-के-वाय-सी करण्याची गरज आहे. ठीक आहे. त्यांनी तिथूनही करू शकतात ऑनलाईन पद्धतीने पण आणि तिथे जाऊन पण करू शकतात. ठीक आहे. तर आता तुम्हाला यात काही प्रश्न असतील, काही डाउट्स असतील, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की आन्सर करेल. कमेंट नक्की करा जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त रीच होईल आणि सगळ्यांना याची माहिती कळेल. ठीक आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.